4 वर्ष राबायचं, कुठेही न लक्ष देता फक्त एकाच फील्डवर फोकस करायचा, एकाच फील्डवर लक्ष द्यायचं आणि त्यानंतर 16 प्रॅक्टिकल जे असतात ते पूर्ण करायचे। 8 सेमिस्टर आपल्याला क्रॉस करायचे असतात। 8 सेमिस्टर क्रॉस केल्यानंतरच्या आधी आपल्याला जवळपास 42 पेपर काढायचे, कुठून ना कुठून बघून ते पेपर काढायचे आणि ते पेपर काढायच्या नंतर 126 असाइनमेंट पूर्ण करायचे आणि ते असाइनमेंट पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला समजलं असेल की आता मी कशाबद्दल बोलतोय। तर हा मित्रांनो मी बोलतोय इंजिनिअरिंग बद्दल। तर फायनली आजचा टॉपिक तुम्ही बघितला असेल की इंजिनिअरिंग करून तुला काय भेटलं। तर तू मला सांगू शकतो का तुला इंजिनिअरिंग करून काय भेटलं? तर मला कमेंट करून जेवढ्यांची इंजिनिअरिंग पूर्ण झालेली आहे तेवढ्या मित्रांनी मला किंवा मैत्रिणींनी मला कमेंट करून सांगा की इंजिनिअरिंग करून तुम्हाला काय भेटलं। तर चला काही टाइमपास न करता तुम्हाला जेवढी मला माहिती देता येईल तेवढी मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला कोणताही टाइमपास न करता व्हिडिओला करूया सुरू। तर हे बघा मित्रांनो, इंजिनिअरिंग म्हणजे असा प्लॅटफॉर्म आहे की जो आपली लाईफ चेंज करू शकतो आणि भरपूर जणांच्या मनामध्ये असा गैरसमज पांगलेला आहे। तर तुमचा हा गैरसमज आज मी दूर करणार आहे। म्हणजे भरपूर जणांच्या मनामध्ये काय पांगलेलं असतं की भरपूर जण असा विचार करता की मी इंजिनिअरिंगच्या ऐवजी जर फार्मसी घेतली असती आणि फार्मसी घेतल्यानंतर मी कुठेतरी सेट झालो। तर हे तुम्हाला सांगतो, तर तुमच्या मनामध्ये हा खूप मोठा गैरसमज आहे। कारण तुम्ही जर बघायला गेले तर प्रत्येक जणाच्या मनामध्ये हा विचार चालू असतो, कारण प्रत्येक जण असा विचार करतो। तुम्हाला जर असं वाटत असेल की आपणच हा विचार करतो की मी आज इंजिनिअरिंगला गेलो आणि इंजिनिअरिंग घेतली तर मी दुसरी साईड घ्यायला पाहिजे होती, मी दुसरं काहीतरी केलं असतं तर मी आज कुठं ना कुठं सेट झालो असतो। तर हा सगळ्यात मोठा गैरसमज मित्रांनो। हा गैरसमज जर मनात असेल तर सगळ्यात पहिले हा गैरसमज मनातून काढून टाका। कारण तुम्हाला एक रियालिटी सांगतो, प्रत्येक जण असतो। आता फार्मसीवाला मला मुलगा काल भेटला तर तो मला काय म्हटला, अरे दादा मी जर इंजिनिअरिंग घेतली असती तर मी आज कुठेतरी सेट झालो असतो, कशाला मी फार्मसी घेतली। तर 8 वाला मुलगा काय म्हणतो की आज मी फार्मसी घेतली असती तर मी कुठेतरी सेट झालो असतो, कशाला मी आर्ट घेतलं। तर भरपूर जण असे बोलत असतात। फार्मसीवाल्याला असं वाटतं की इंजिनिअरिंग सोपी, इंजिनिअरिंगवाल्याला असं वाटतं फार्मसी सोपी आणि त्यानंतर कुठेतरी मध्ये एक मेडिकल स्टुडंट येतो आणि तो म्हणतो अरे मी आर्ट घ्यायला पाहिजे होतं, मी कुठेतरी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम दिल्या असते आणि तिथं आज सेट झालो असतो। तर हा सगळ्यात मोठा गैरसमज आपल्या मनात असतो। तर हा गैरसमज तुमचा दूर झाला असेल आणि ज्यांचा दूर झाला नसेल तर दूर करून घ्या। तर तुम्हाला मला काय हे सांगायचं नाही की इंजिनिअरिंग करून मला काही कोटीचं पॅकेज भेटलं, लाखाचं पॅकेज भेटलं। तर मला इंजिनिअरिंग करून तुमच्यासारखे मित्र नक्की भेटले। तर मला आज खरंच प्राऊड फील होतंय की तुमच्यासारखे मित्र मला नक्की भेटले। कारण मी जर इंजिनिअरिंग केली नसती तर तुमची आणि माझी भेट झाली सुद्धा नसती। तर आज खरंच भारी वाटतंय आणि सगळ्यांच्या मनामध्ये खूप सारा गैरसमज असतो की इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यानंतर आपल्याला भरपूर सारे जण विचारता की तू इंजिनिअरिंग करून काय केलं। तर तू थाटात सांगू शकतो मित्रा की इंजिनिअरिंग करून मला तुमच्यासारखे मित्र नक्की भेटले। आणि इंजिनिअरिंग म्हणजे असं नाहीये की आपण इंजिनिअरिंग केल्यानंतर जॉबच करू शकतो। तर भरपूर साऱ्या मुलांचा हा गैरसमज असतो की आपण इंजिनिअरिंग करून जॉबच करायचा। तर तू कुठं ना कुठं सेट होऊ शकतो आणि इंजिनिअरिंग असा प्लॅटफॉर्म आहे दादा की जी आपली लाईफ चेंज करू शकतो। बट आपल्याला फोकस कुठं करावं लागणार आहे, आपल्या स्किलकडे करावं लागणार आहे। जर तू तुझे स्किल इम्प्रूव्ह केले तर तू खूप चांगल्या प्रकारे तुझी लाईफ सेटल करू शकतो। तर हे लक्षात घ्या। आणि इंजिनिअरिंग मध्ये मला सगळ्यात जास्त हीच सायकल आवडते मित्रांनो, ती म्हणजे आता तुम्ही जर फर्स्ट इयर ऑल क्लिअर नाही केलं तर तुम्हाला थर्ड इयरला एंट्री भेटत नाही। म्हणजे तुमचा थर्ड इयरचा जो पास असतो तो तुम्हाला भेटत नाही आणि ज्यावेळेस तुम्ही सेकंड इयर पूर्ण करत नाही त्यावेळेस तुम्हाला लास्ट इयरला एंट्री भेटत नाही। तर इंजिनिअरिंगमध्ये ही एक सायकल खूप त्यांनी म्हणजे छान दिलेली। कारण असं जर केलं नसतं त्यांनी तर कोणी पण उडून सोडून आज इंजिनियर झालं असतं। तर ही सायकल जे जे मुलं क्रॉस करता तेच इंजिनियर होता। कारण तुम्ही जर फर्स्ट इयर क्लिअर केलं तरच तुम्ही इझिली थर्ड इयरला जाऊ शकता आणि सेकंड इयर क्लिअर केलं तरच तुम्ही लास्ट इयरला जाऊ शकता। तर हे खूप छान दिलेलं आहे त्यांनी। आणि भरपूर जणांचे बॅक राहतात आणि तुम्हाला एक सांगितलेलं आहे ज्याचे बॅक राहिले नाही तो कसला इंजिनियर। तुम्ही घाबरू नका, ज्यांचे बॅक राहिले त्यांनी फक्त हा व्हिडिओ नक्की बघा। मी माझा A to Z अनुभव शेअर केलेला आहे व्हिडिओमध्ये, फर्स्ट इयर टू लास्ट इयर जो मला अनुभव भेटलेला आहे। माझे सुद्धा बॅक राहिले, तुम्हाला असं वाटत असेल की माझे काहीच बॅक राहिलेले नाही, माझे भरपूर सारे सब्जेक्ट बॅक राहिले होते मित्रांनो। हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, तुम्हाला एक मोटिवेशन भेटेल, तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की आपण सब्जेक्ट कशा प्रकारे काढायचे। तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, कारण ह्या व्हिडिओमध्ये भरपूर सारा अनुभव जो आहे तो मी सांगितलेला आहे। तर तुम्हाला आता समजलंच असेल की इंजिनिअरिंग म्हणजे काय ॲक्च्युअली। तर इंजिनिअरिंग झाल्यानंतर आपल्याला भरपूर सारे प्रश्न केले जातात की तू इंजिनिअरिंग करून काय केलं। तर इंजिनिअरिंग करून
त्यांना आपण सांगू शकतो इंजिनिअरिंग करून भरपूर सारा अनुभव भेटतो, तुम्हाला भरपूर सारा आयडिया येऊन जातात, तुम्हाला नव्या नव्या गोष्टी शिकायला भेटतील. कारण इंजिनिअरिंग मध्ये जो अनुभव आहे ना तो कुठल्याच डिग्रीमध्ये मला नाही वाटत नसेल. कारण इंजिनिअरिंग असं एक बेस्ट प्लॅटफॉर्म आहे की ज्या प्लॅटफॉर्मवरती आपण आपली लाईफ सेटल करू शकतो. बट त्यासाठी तुम्हाला सांगितले तुम्हाला स्किल इम्प्रूव्ह करावं लागणार आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल ना तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. कारण भरपूर सारे मुलं असे असतात की जे आता इयर ड्रॉप लागलेला असतो. आणि तर तुम्हाला सांगतो ज्यांना इयर ड्रॉप लागलेला आहे तर टेन्शन नका घेऊ. तुम्हाला असं वाटत असेल की इयर ड्रॉप लागल्यानंतर आपण इंजिनिअरिंग पूर्ण करून काय उपयोग त्याचा, तर तुम्ही टेन्शन घेऊ नका. इंजिनिअरिंग पूर्ण करा. ज्या तुम्ही प्लॅटफॉर्मवरती काम करताय फक्त तुम्हाला मेहनत करावं लागणार इथं. कारण तुम्ही जर इयर ड्रॉप लागला तर त्यानंतर तुम्ही असा विचार करशाल की आता इंजिनिअरिंग करून उपयोग काय. तर दादा हे बघ, जे इयर ड्रॉप लागलेले असे माझे मित्र आहे की ते आता सध्या 12 आणि 13 लाखाचे पॅकेज घेत आहे. तर लक्षात घ्या, तुम्हाला आता लक्षात आलंच असणार. तर चला मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल, तुम्हाला सांगितलं तर आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. काय मस्त राहा.